पडतील बूम पडतील बूम रेलिंगला हात नका लावू कोणी ओके साहेब अध्यक्ष कुठे अध्यक्ष बूम पडतील चला नाही कायद्याचा पेक्षा मोठा कोणी नाही, कायद्याचा सन्मान केला पाहिजे. तारीख होती त्या तारखेसाठी माननीय न्यायालयाचा सन्मान आपण केला पाहिजे. कायद्यापेक्षा मोठं कुणी नाही, त्यामुळं तारखेसाठी आलो होतो, बस एवढंच. नाही आरोप काय नाही आहेत, न्यायप्रविष्ट मॅटर आहे. न्यायदेवता न्याय देईल. फक्त आज एवढंच होतं, तारीख होती, मी हजर राहिलो. कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, नाचण्याचं काही कारण नाही, आलं पाहिजे म्हणून आलो. आता आरोप अगोदरच कसं म्हणणार आहेत आपण? मान्य न्यायालय बसलंय, न्याय देईल, ठरवल त्यावेळेस. हे बघा न्यायप्रविष्ट मॅटर असल्याच्या नंतर आपण त्याच्यात बोलायचं नसतं. असं त्यावेळेस ते काही सिद्धच नाही. विनाकारण आरोप करणारच काय खरं असतंय? आरोप कर हे बघा आता न्यायालयात आहे म्हणून मी त्याविषयी बोलाय. खोटं आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता एक मात्र खरं आहे, कुंकड सापडत नाही म्हणून काय याच्यात सापडायचं आहे की काय सरकारला? असंही काय असू शकतं. पण न्यायदेवता न्याय करल. तारीख होती, आलो दादा, आणि तुम्हाला टाळून जाऊ शकत नाही मी कधीच. हे लय दिवसाचं आहे ते. नाही घटनाक्रम सांगायला की नाही ते आता. हा ते पार 13-14 वर्षाचा विषय आहे तो. आत्ता आलाय समोर आणि काही कारण नसताना. पण ठीक आहे, आता ते न्यायालयात ते टिप्पणी करू नये, कारण न्यायदेवता न्याय दे, या एवढं मात्र फिक्स. अहो साहेब, जालन्याहून आलोय म्हणजे न्यायदेवतेचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचा सन्मान केला पाहिजे म्हणून आलो. तिथून आलो म्हणजे काय लय मोठा थोडा झालोय मी? कायद्यापेक्षा थोडा मोठा आहे. नाही ते पूर्वीच नाटकाचाच आहे तो विषय. परंतु न्यायदेवता आता न्याय करल तिथं, त्यामुळं ते आता न्यायप्रविष्ट असल्याने त्याच्यात काही बोलू नये.